एशियातलं सगळ्यात मोठं ड्रायफिश मार्केट आहे. आवक ना बुधवारची असते. जेवढी छोटी घेणार ना तेवढी महाग येणार. आपण टायगर प्रॉन्स म्हणतो ना, तुमच्याकडे ना सोड्याच्या बऱ्याच व्हरायटी असतात. तुम्हाला अलिबागचा जवळा दिसतो. सकाळी लवकर आला तुम्ही 7-8 वाजता. सुरमई मध्ये पण फरक येतो. या मावशीने आपल्याला सांगितले बघा, हे बेस्ट बोंबील पण आहे. त्या अर्नाळ्याचे किलो 2 किलो घेतले तर रेट होईल. ड्रायफिश खतम. मला कलर फरक कळेल. सोन्यांमध्ये ना व्हरायटी खूप असतात. रस्त्याच्या दोन्ही साईडला सुकी मच्छीवाले बसले. ट्रॉम्बेचा जवळ आहे आणि ओळखलं आपला सबस्क्रायबर आहे. लोक बघा इथनं घेऊन जातात सुकी मच्छी. म्हणजे आपला ताजा व्हरायटीवाले मासे आहेत. बाकी हे तुम्हाला दिवसभर दिसते. पसरट आहेत लांब रुंद. सगळ्यात मोठं ड्रायफिश मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे शिवडीला आणि इथे असतं मुंबईतलं सगळ्यात मोठं ड्रायफिश मार्केट आणि तेच एक्सप्लोर करायला आपण आज आलो आहोत. नेहमी याच्या अगोदर पण आपण 2-3 वेळा एक्सप्लोर केलं आहे, पण ते टायमिंग होतं दुपारचं. म्हणजे आपण दुपारी 1-2 वाजता यायचो. पण आता आपण आलो सकाळचे 9:45 झाले आणि ह्या टायमिंगला आपण आलो ह्या मार्केटला. आणि आजची तारीख आहे ती 9 डिसेंबर 2025 आणि हे फाटक आहे. तर मी 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती उतरलो शिवडीच्या. तिथून तुम्हाला ना चालत ईस्टला यायला लागेल. म्हणजे शिवडी स्टेशनच्या बाहेरच आहे ईस्टला हे मार्केट. आणि टायमिंग म्हणाल तर सकाळी 6-7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 7-8 वाजेपर्यंत हे मार्केट असतं. आता आज ह्या ड्रायफिश मार्केटमध्ये कोणते मासे आहेत आणि काय रेटने ते बघूया. आपल्या समोरच मार्केट दिसतंय. मार्केट बनलेलं आहे. हे फाटक आहे. ईस्टला यायचं आहे तुम्हाला. आणि हे समोर आहे ते शिवडीचं रेल्वे स्टेशन आहे. सगळे ड्रायफिश दिसतात आणि पूर्ण हा रोड भरलेला आहे. सर्व ड्रायफिशवालेच आहेत. इकडे पण आहेत. कशा आहे बोंबील? 5.5 कितना शेकडा? हा किलो 550 रुपये किलो बोंबील आहे. हे बोंबील 550 रुपये किलो. आणि जवळा कसा आहे? 200-180 आहे. बघा 180 रुपये किलो तुम्हाला जवळा मिळेल. वाकटी कशी आहे? बघा ही 350 रुपये किलो वाकटी आहे. आणि हे आहेत ते 400 रुपये किलो. हे जरा जाड आहेत. म्हणजे पसरट आहेत लांब रुंद आणि ही बारकी आहेत. असं हे सर्व सुक्या मच्छीवाले बसलेले आहेत. हे सर्व जे बसले आहेत ना रोडला हे 10-10:30 पर्यंत असतात सकाळच्या वेळेला. सकाळी येतं किती वाजता? 5 वाजता. बघा सकाळी 5 वाजल्यापासून म्हणजे 6 वाजल्यापासून पकडा 10-10:30 पर्यंत असे रोड साईडचे बसलेले असतात. बाकी हे तुम्हाला दिवसभर दिसतील. यांचे शॉप आहेत ना हे दिवसभर असतात. कसं आहे गर्दी? 280 रुपये बघा 280 रुपये किलो. बघा 280 रुपयाला किलो आहे गर्दी. शिंगाडा मासा आहे. कसा किलो आहे शिंगाडा? बघा 220 रुपये किलो शिंगाडा आहे. याच्याकडे बरेच व्हरायटीवाले मासे आहेत सर. इकडे बघा डोमी आहे. 200 रुपये किलो आहे डोमी. ही छोट्या साईजची डोमी होती. जी आता ही मोठ्या साईजची डोमी आहे. ही 220 रुपये किलो आहे डोमी. इकडे शिंगाडा आहे. इकडे पण कसा किलो आहे शिंगाडा? बघा हा 200 रुपये आहे. आणि हा घेतला तर 220 रुपये किलो आहे शिंगाडा. आणि बांगडा कसा आहे मित्रा? बांगडा 180चे 12. हे बांगडे आहेत ते 180 रुपयाला 12 बांगडे आहेत. बांगडे काउंटवरती आहेत. 12 बांगडे आहेत 180 रुपयाचे. आणि हलवा कसा आहे मित्रा? बघा हलवा आहे तो 400 रुपये किलो. मला ओला हलवा 500 रुपये किलो असतो. म्हणजे आपला ताजा सुकलेला 400 रुपये किलो आहे. वाम मच्छी आहे. पिवळी आहे की काळी? काळी आहे ना. किती? 300. बघा 300 रुपये किलो आहे. काळी वाम आहे. 300 रुपयाला किलो. सोडे आहेत हे 800 रुपये किलो सोडे आहेत. हे 1400 रुपये किलो आहेत. चांगली क्वालिटी. आणि त्यापेक्षा पण सुपिरियर पाहिजे हे 1500 रुपये किलो आहे. एक नंबर क्वालिटी 1500 रुपये किलो. हे किती किलो आहे? बघा अर्धा किलोचं पॅकेट आहे 250 रुपये. आणि हे बघा म्हणजे 500 रुपये किलोवाले पण सोडे आहेत. आणि हे 400 रुपये ना. आणि याच्यातले सोडे आहेत 400 रुपये अर्धा किलो म्हणजे 800 रुपये किलोवाले. सोड्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत. वाकटी कशी आहे? आणि वाकटी आहे ती 400 रुपये किलो. इकडे कर्दी बघा भरपूर क्वालिटीमध्ये कर्दी आहे. कर्दी कशी आहे मित्रा? 300 रुपये. बघा 300 रुपये किलो कर्दी. कर्दीचा रेट आपल्याला 300 रुपये किलो भेटलेला आहे. 300 रुपये किलो कर्दी आहे. आणि असं लांबपर्यंत मार्केट आहे. आता 15-20 मिनटात हळूहळू बंद व्हायला सुरुवात होईल. आणि लोक बघा इथनं घेऊन जातात सुकी मच्छी लॉटमध्ये आपापल्या एरियामध्ये विकायला. होलसेलवाला मार्केट आहे. रिटेल आणि होलसेल दोन्ही आहे. इकडे बोंबील आहेत 500 रुपये किलो आहेत. आणि जादा लेगा तो
ज़्यादा लेंगे होलसेल में तो 450 होलसेलमध्ये घेतले तर 450 रुपये किलो मिळेल. सगळे सेम आहे. वेगळे वेगळ्या क्वालिटी होते, बारीक आहे, मोठा असा आहे. बघा ही साईज आहे ना, ही 500 रुपये किलो आहे. होलसेलमध्ये 450 रुपये किलोनी मिळेल तुम्हाला, म्हणजे जास्त घेतले तर. किलो घेतलं तर 500 रुपये किलो. मोठी साईज घेतली तर 600 रुपये किलो आहे बोंबील. आणि इकडे सर्व किलोवरती मिळतं तुम्हाला. फक्त बांगडे आहेत ते काउंटवरती मिळतात, बाकी सर्व किलोवर मिळेल तुम्हाला. हा बरोबर आहे. बघा आणि ओळखलं आपला सबस्क्रायबर आहे. दुपार चालू आहे त्यामुळे फक्त ही दुकानं चालू असतात दुपारची. ही समोरची लाईन आहे ना दुकानाची, ही तुम्हाला दिवसभर भेटेल. पण हे जे रोड साईड आहे ना, हे तुम्हाला फक्त सकाळच्या वेळेलाच मिळेल. सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. हा जवळ आहे तो 260 रुपये किलो आहे. एक खाडी का गावठी दादा म्हणतात खाडीचा गावठी जवळ आहे. गावठी म्हणजे कुठला आहे? ट्रॉम्बेचे. बघा हा ट्रॉम्बेचा जवळ आहे. ट्रॉम्बेचा जवळा चांगला असतो. जसं अर्नाळ्याची सुकी मच्छी चांगली असते ना, तसं ट्रॉम्बेचा जवळा चांगला असतो. आणि हा सांगतात की हा ट्रॉम्बेचा जवळ आहे. 260 रुपये किलो. सेम आहे बघा, हे सर्व सेमच आहे, एकच आहे. यांच्याकडे फक्त जवळच आहे, दुसरं काय नाही. आणि चाळणी मारून ठेवली आहे बघा, ते बारीक सगळा कचरा निघाला आहे आणि असं क्लिअर चाळणी मारून ठेवली आहे. 260 रुपये किलो. दांडी सुकड आहे. कसं किलो आहे बघा? 320 रुपये किलो आहे दांडी सुकड. आणि इथे पण ढोम आहे. कसं आहे? 200 रुपये किलो आहे ढोमी मच्छी. हीच मच्छी जास्त दिसते. कर्दी, जवळा आणि ढोमी. वाकट्या पण भरपूर आहेत. ही कर्दी आहे ती 260 रुपये किलो आहे आणि चांगली साफ केलेली दिसते कर्दी. जवळा कसं आहे? 160. बघा हा जवळा आहे तो 160 रुपये किलो आहे. कुठला जवळा? हा बघा, हा जो जवळा आहे ना, हा तो विरारचा आहे. विरार म्हणजे अर्नाळ्याचा जवळा आहे हा. मागे बघितला तो ट्रॉम्बेचा होता, हा विरार साईडचा आहे, म्हणजे अर्नाळ्याचा जवळा आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला सुकी मच्छीवाले बसले आहेत. आणि हे ना फक्त सकाळचे असतात. मी परत तिसऱ्यांदा सांगतो वाटतं तुम्हाला, पण लक्षात ठेवा हे फक्त सकाळच्या वेळेला असतात. सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. आणि दिवसभर जर तुम्हाला मच्छी हवी असेल सुकी मच्छी तर तुम्हाला त्या साईडचे दुकानवाले आहेत ना, त्यांच्याकडे मिळेल. इकडे दिवसभर असतात. इकडे मोदकं आहेत. कसं किलो बोलले? 250. बघा 250 रुपये किलो आहे. मोदकं आहेत बघा, सुकवलेली मोदकं 250 रुपये किलो. आणि हे बघा, हे कर्नाटक साईडने येणारी मोदकं आहे, ती सुकवलेली मोदकं. दादा म्हणतोय भारी आहे, खाणे में टेस्ट देता आहे. बघा 250 रुपयाला आहे किलो मोदकं. काही दिसलं आहे मांदिली. कशी किलो आहे बघा? 120 रुपये किलो मांदिली आहे. चांगली सुकलेली मांदिली आहे. आणि छोटेवाले बोंबील बघा, हे बोंबील आहेत ते 350 रुपये किलो आहेत. बघा छोटी साईज आहे, 350 रुपये किलो. इकडे पण आहे दांडी सुकट. कशी किलो? बघा 300 रुपये फायनल. 300 रुपये त्याने एकदा सांगितलं, 300 रुपये फायनल. दांडी सुकट चांगला माल आहे. वाकटे आहेत. कसे वाकटे दादा? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो कमी आहे. बघा इकडे वाकटे घेतात 500 रुपये किलोने. इकडे माकलं आहेत, ही 250 रुपये किलोने मिळते तुम्हाला माकलं. हे बघा माकलं पण आहेत मार्केटमध्ये, सुकीवाली माकलं. गर्दी आणि जवळा वगैरे वाकट्या तर भरपूरच आहेत. आणि सोडे कसे आहेत बघा? सोडे आहेत ते 1100 रुपये किलो. आणि सोड्यांमध्ये ना व्हरायटी खूप असतात, क्वालिटीज खूप असतात. जे मागाशी 800 रुपये बघितले, 1500 रुपये बघितले, हे 1100 रुपयेवाले आहेत. हे वाकडे बोंबील आहेत, दिसतात का? हे 200 रुपये किलो आहेत. वाकडे बोंबील म्हणतात त्याला, सुकलेले वाकडे बोंबील 200 रुपये किलो. तुमच्याकडे फक्त सोडे दिसतात. कसे सोडे बघा? हे 1100 रुपये. सेम आहे, कुठले पण घ्या. 1100 रुपयेवाले सोडे आहेत ते. फक्त सोडे आहेत. सब मच्छी. कर्दी कशी आहे? कर्दी 260 रुपये. बघा ही कर्दी 260 रुपये किलो आहे. 200 जसा मावरा वसत गाव. जसं क्वालिटी तसा रेट. 260 रुपये. 260 रुपये किलो सांगतात, पण 250 देतील. बघा कशाला. इकडे सोडे दिसतात. कलर बघा सोड्यांचा. हे सोडे कसे मित्रा? बघा हे 1000 रुपये किलो आहेत सोडे. आणि हे आहेत ते बघा 1400 रुपये किलो आहेत. तुम्हाला कलर फरक कळेल. 1000 रुपयाचं बघा हे, आणि 1400 रुपये बघा हे. आणि हे आहेत ते तुमचे 1200 रुपये किलो आहेत. छोटी साईज आहे. इकडे बांगडे आहेत बघा, हे 50 रुपयाला 4 बांगडे आहेत, खाऱ्यातले बांगडे आहेत. आणि हे सोडे कसे? ये थोड़ा 150 का पैकेट है, 300 का. हे कितना पॅकेट आहे? आधा किलो होगा. अर्धा किलो. आणि बघा हे सोडे जे पॅक केलेले आहेत ना, हे 150 रुपयाला अर्धा किलो, म्हणजे 300 रुपये किलोवाले सोडे. आणि हे 300 रुपये अर्धा किलो, म्हणजे 600 रुपये किलोवाले सोडे. बरं सोड्यांमध्ये ना बऱ्याच व्हरायटी मिळतात क्वालिटी वाईज. बघा ते तुम्हाला 1400 रुपयावाले सोडे पण आहेत. व्हरायटी भरपूर असतात सोड्यामध्ये, बघून घ्यायला लागतात आपल्याला कुठले घ्यायचे ते. मी आता असं चालत चालत पुढे आपण ना एकदम मार्केटच्या एंडला आलो. एंडचं शॉप आहे आपल्याजवळ मार्केटचं, त्यानंतर शॉपच नाही सुक्या मच्छीचं.
रोड साईडचं पण नाही आणि आतमधलं पण नाही, दुकान साईडचं. आता जर आपण दुकान साईडमध्ये फिरूया, रोड साईडला तर फक्त आपल्याला 2-4 प्रकारचेच मासे दिसले, पण दुकानामध्ये बरेच ऑप्शन्स असतील. तर हे लास्ट शॉप आहे या लाईनीतलं, त्याच्यानंतर शॉप नाही. इसके बाद शॉप नाही आहे ना, खतम. फ्रायफिश खतम, एवढंच आहे, लास्ट शॉप आहे. यांच्याकडे पण जवळा आणि कर्दी हेच दिसते जास्त करून. बघा हे दुकानवाले आहेत, हे दिवसभर असतात. इकडे तुम्ही दिवसभर येऊन मासे घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि मांदिली कशी आहे बघा, 120 रुपये किलो मांदिली आहे, फक्त 120 रुपये किलो. आणि त्यातून पण तुम्ही जास्त घेतली तर रेट होईल, 100 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. आणि कर्दी मित्र आहे 300 रुपये ना. बघा ही कर्दी 300 रुपये आणि ही कर्दी 320 रुपये. बघा ही आहे ती 200 रुपये. कर्दीमध्ये पण जागेवरती किती व्हरायटी आहेत बघा. बार्गेन होईल, जास्त नाही की फिक्स रेट आहे. तुम्ही घ्यायला आला तर तुम्ही किती घेता त्याच्यावर डिपेंड आहे. पाव किलो आणि अर्धा किलोमध्ये जास्त भाव नाही होणार, पण किलो 2 किलो घेतले तर रेट होईल. इकडे बघा जवळा आहे, हा तुमचा जवळा 150 रुपये किलोवाला आहे. कलर बघा कसा आहे. हा आहे तो 180 रुपयेवाला आहे, थोडासा व्हाईट झाला आहे. आणि अजून चांगला घेतला तर 200 रुपयेवाला आहे. हा आहे तो 160वाला आहे. हा जवळा, जवळ्यामध्ये पण व्हरायटी आहे, आता बऱ्याच व्हरायटी आहेत जवळ्यामध्ये. इकडे बोंबील आहेत बघा, असे रश्शीने बांधलेले आहेत. आणि हे जाफराबादवरून येतात, 300 रुपये किलो ना. बघा 300 रुपये किलो, 380 बघा, 380 रुपये किलो बोंबील आहे. ते जाफराबादचे बोंबील, आणि कोणताही घ्या रेट सेम आहे, 380 रुपये. असे बांधून येतात तिकडनं, कसं कट्टा गोळा. आणि सोडे कसे आहे, दोनों सेम आहे बघा. सोडे आहेत ते 1200 रुपये किलोवाले सोडे आहेत. दुकानांची नावं पण आहेत बघा, नंबर पण आहे. हे जवळा हा गुजरातचा आहे, कसा किलो आहे बघा. गुजरातचा जवळा 200 रुपये किलो. आणि आपल्या महाराष्ट्राचा उत्तनचा जवळा, हा कसा किलो उत्तनवाला. आणि हा आहे तो 260 रुपये किलो आहे बघा. उत्तनचा जवळा 260 रुपये किलो. आता हे ब्लॅक ब्लॅक येतं ना, हे लाईटींमुळे बघा, हे अशा लाईटी आहेत ना, याच्यामुळे असं थोडंसं असं मध्ये ब्लिंक होतं ब्लॅक ब्लॅक, थोडं ॲडजस्ट करा. आणि हे सगळे शॉप आहेत जे दिवसभर चालू असतात. बाकी रोड साईडचं मार्केट आपण बघितलं, त्यांच्याकडे असं जवळा कर्दी हेच होतं, बोंबील वगैरे ते पाहिले आपण. यांच्याकडे मग तसं तेच आहे आता दिसतंय, ते कर्दी जवळा बोंबील हेच आहे. हे कर्दी कसं आहे मित्रा बघा, कर्दी आहे ती 250 रुपये किलो आहे. आणि ही आहे ती 300 रुपये किलो आहे. आणि हे बघा बोंबील पण आहे, ते अर्नाळ्याचे आहेत, 400 रुपये किलो आहेत बघा. हे बोंबील त्याच्यापेक्षा मोठी साईज पाहिजे असेल तर ही बघा, हे 600 रुपये किलो आहे. आणि हे पण अर्नाळ्याचे बोंबील आहे बघा. हे दुकानाचं नाव बघा, NK ड्राय फिश दिसतं आहे. आणि नंबर पण आहे तिकडे. आणि लोक आपल्याला सांगतात की नंबर दाखवत आहे बघा, नंबर पण आहेत. तुम्ही यांना फोन करून रेट्स वगैरे विचारू शकता, कुठले मासे ते पण विचारू शकता. आणि स्वस्तवाली कर्दी बघा, ही 200 रुपये किलो आहे. शेवटी काय आहे, आपल्या कोळंबीमध्ये फरक येतो बघा. ही जास्त एकदम लाल लाल दिसली ना की ते एकदम चांगली क्वालिटी, थोडी काळपट पडली की जरा खराब क्वालिटी. आपल्याला बोंबील घ्यायचे आहेत आणि या मावशीने आपल्याला सांगितले बघा, हे बेस्ट बोंबील आहेत घ्या. हे 600 रुपये किलोवाले बोंबील आहेत, मोठेवाले बघा, हे अर्नाळ्याचे बोंबील. आणि जवळा पण आपल्याला हा सांगितलं घ्यायला. ही मावशी ना शिवडीचीच आहे, ह्या गावचीच आहे, शिवडी गावची कोळीवाड्यातली शिवडीच्या बघा. म्हणजे एकदम गॅरंटेड माल देणार आपल्याला. बाकी तुम्हाला अजून पण सगळीकडे मिळतील हे बोंबील पण आणि जवळा पण, पण आपण सध्या इथून घेतोय बघा. इकडे दांडी सुकट आहे, कशी आहे ती 500 रुपये किलो बघा. 500 रुपये किलो दांडी सुकट आहे बघा, दाखवतो हे बघा. ही कुठली आहे दांडी सुकट, हे मनोरी का मनोरी, हे मनोरची आहे ही दांडी सुकट बघा. कशी दिसते, आवाज तर इथपर्यंत येतोय. मनोरची दांडी सुकट आहे. म्हणजे वेगवेगळ्या एरियातले मासे असतात इकडे, सुके मासे. म्हणजे कर्नाटकपासून बघितलं आपण, कर्नाटकचे पण, गुजरातचे पण, आणि आपल्या महाराष्ट्रातले म्हणजे विरार अर्नाळा इकडचे पण मासे आहेत, सुके मासे अर्नाळ्याचे पण. ते दांडी सुकट बघा 300 रुपये किलो ही दांडी सुकट. आणि ही कशी आहे, आणि ही 400वाली आहे बघा. ही बारकी आहे, ही थोडीशी मोठी आहे. 1 नंबर दांडी है सेठ, 1 नंबर दांडी आहे म्हणतात, 400 रुपये किलो आहे. ही 300 रुपये किलो आहे. दुकान पे 150 रुपया पाव किलो बिकता है. रिटेलमध्ये म्हणतात 150 रुपये पाव किलो, म्हणजे 600 रुपये किलोनी विकली जाते. इकडे बघा सुरमई आहे, ही कशी किलो बघा. ही खारातली सुरमई 400 रुपये किलो आहे. सुरमई पण मिळते तुम्हाला 400 रुपये किलोने. आणि इकडे वाम आहे, वाम कशी आहे बघा. ही काळीवाली वाम आहे, 300 रुपये किलो आहे काळी वाम. वाकटी कशी आहे, 400 वाकट्या तर खूप मिळतात मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर. 400 रुपये किलोनी ही वाकटी आहे. ही पण सुरमई आहे, ही 200 रुपये किलो आहे. एकदम सुकी, खडखडीत सुकी, 200 रुपये किलो.
आणि ही आपण बघितली नाही बघा खारातली, ही 400 रुपये किलो सुरमई. सुरमईमध्ये पण फरक येतो रेटमध्ये पण, आणि इथे बघा दिसण्यामध्ये पण फरक आहे. 200 रुपये आणि 400 रुपये फरक डायरेक्ट डबलचा. इकडे गुजरातचे बोंबील कसे किलो? 400 रुपये बघा, 400 रुपये किलो बोंबील आहेत. आणि हे गुजरातचे बोंबील आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्टेटची मच्छी दिसते. मग कर्नाटकचे बोंबील बघितले, आरनाळ्याचे बघितले, तर हे गुजरातचे बोंबील आहेत. ते आपण स्टार्ट केलं तिथे, परत एंडला इकडे आलो आपण. पण ह्या रोडच्या मार्केटची स्टार्ट आहे. ही सर्व दुकान आहेत या साईडला, हे सर्व रोड साईडवाले आहेत. आता हे झाले हळूहळू पॅकअप झालं आहे, 10:30 वाजत आले. आणि समोर पण तिकडे सुक्या मच्छीवाली दुकान आहे. तुम्हाला पहिलं सुरुवातीला पण दाखवलं ते शिवडी स्टेशन, आणि तिथे बाजूलाच इथून सुरुवात होते शॉपची. इकडे आतमध्ये पण आहेत आणि समोरी गल्ली आहे ना बघा, इकडे पण. सकाळी लवकर आलात तुम्ही 7-8 वाजता तर अजून तुम्हाला मच्छीवाले दिसतील, सुके मच्छीवाले इकडे बसलेले साईडला. आता हे संपत आलं आहे, रोड साईडचं मार्केट संपत आलं 10 वाजेपर्यंत. तसे 10:30 होत आले, बराच वेळ होता मार्केट. आणि इकडे बघा, इकडे पण व्हरायटीमध्ये मच्छी आहे. हे सुरमईचे तुकडे आहेत, हे 450 रुपये किलोने. आणि बघा हे आत्ता तिकडे बाहेर बसलेल्या रोड साईडला, आणि तकळा मालवण या दुकानात ठेवतो. मार्केट तिकडचं बंद झालं, आता सर्व दुकानात परत यायला लागले ना. म्हणजे इथलीच लोक बाहेर पण बसतात आणि दिवसभर दुकानात पण असतात. इतर पण लोक बसतात, असं नाही की हेच लोक असतात, बाकीचे लोक पण बसतात. बांगडा कसा आहे दादा? बघा हे 100 रुपयाचे 3 बांगडे आहेत. मग अशा आपण एक बांगडा बघितला तो 50 रुपयाचे 4, हे 100 रुपयाचे 3 बांगडे. आणि हे तुम्हाला आहे ना 100 रुपयाचे 5 बांगडे मिळतील. इकडे तुम्हाला अलिबागचा जवळा दिसतोय, जो 250 रुपये किलो आहे. आणि हा 220. आणि हा आहे तो 220, तो पण अलिबाग साईडचा. कुलाबा. आणि हा बघा, हा कुलाबाचा जवळ आहे, हा 220 रुपये किलो आहे. जवळ बऱ्याच ठिकाणावरून येतात इकडे ह्या मार्केटला. आणि ह्यांच्याकडे ना असं पॅकिंग केलेलं मटेरियल भेटेल तुम्हाला, असं पॅक केलेलं असतं. हे अर्धा किलो पॅकिंग आहे ना. हे कसं आहे सोडा? 200 रुपये. बघा 200 रुपयाला अर्धा किलो सोडे मिळतील तुम्हाला. आणि बोंबीलचं पॅकिंग आहे शेकडे काय 300ला पॅकेट. बघा हे शेकड्यावरती आहे, 300 रुपयाला हे शेकडा आहे बोंबील. म्हणजे 100 बोंबील 300 रुपयाला. त्यांच्याकडे ना सोड्याच्या बऱ्याच व्हरायटी असतात. सोडे तुम्हाला 600 रुपयापासून सुरुवात होतात. हे बघा हे 600 रुपये किलो, 700, 1000 रुपये, 1100 रुपये आणि 1400 रुपये किलोवाले सोडे आहेत तिकडे. हे मांदिली आहे, 100 रुपये पॅकेट आहे. लिहिलं 200 रुपये आहे, पण तुम्हाला 100 रुपयाला मिळेल. बघा हे रुपये 200 लिहिलं आहे, पण 100 रुपयाला तुम्हाला पॅकेट मिळेल. अर्धा किलो आहे ते, अर्धा किलो मांदिली आहे. आणि बघा हे आपण टायगर प्रॉन्स म्हणतो ना, त्याचेच हे टायगर सोडे. आणि हे 2000 रुपये किलो आहेत सोडे हे. बघा म्हणजे 600 रुपये, 600 काय 200 रुपये किलोपासून पण तुम्हाला सोडे मिळतात. आणि हे 2000 रुपये किलोवाले पण सोडे आहेत. आता ह्याच्यापेक्षा पण महाग असतील, पण सध्या तरी इकडे 2000 रुपये किलोचे सोडे. इकडे माकलांचं पॅकेट पण आहे, माकलं आहेत. आणि ही 150 रुपयाला अर्धा किलो हे पॅकिंग आहे 150 रुपयाचं. त्याच्यात अर्धा किलो तुम्हाला माकलं मिळतील. असं इथे पॅक करून ठेवलेलं पण असतं. हे वाकटे आहेत, हे पण अर्धा किलोचे आहेत. 200 रुपये पॅकेट आहे, अर्धा किलोचं वाकटेचं पॅकेट आहे. आणि हे अर्धा किलो 200 रुपयाला तुम्हाला वाकटे मिळेल. इकडे दांडी सुकट आहे, 400 रुपये किलो ही दांडी सुकट आहे. कुठले ही सुकट? ही आरनाळ्याची दांडी सुकट आहे, 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल ही दांडी सुकट. दुसरा बळावाला 200 रुपये किलो. मोठी दांडी सुकट घेतलीत ना ती स्वस्त येते, लक्षात ठेवा. ही 200 रुपयाची आहे. जेवढी छोटी घेणार ना तेवढी महाग येणार तुम्हाला दांडी सुकट. ही 400 रुपये आहे, तर ही 200 रुपये फक्त. पण बरीच मच्छी घेतलेली आहे, 4 प्रकारची. अर्धा किलो, पाव किलो अशीच घेतली आहे. लॉटमध्ये नाही घेतली आणि होलसेलमध्ये घेतली स्वस्त मिळतं, पण आपण एवढी काय खात नाही सुकी मच्छी. अक्षताला आणि आवडते त्यामुळे घेतली आहे. आणि हे एशियातलं सगळ्यात मोठं ड्रायफिश मार्केट आहे. मुंबईचं तर आहेच, महाराष्ट्राचं तर आहेच, पण एशियातलं पण आहे म्हटलं जातं. तो किती खरं किती खोटं चांगलंच माहिती. आपल्यासाठी तर आहे, मोठं फिश मार्केट आहे ड्रायफिश मार्केट. आणि इकडे ना उत्तानचे येतात, आरनाळ्याचे मासे येतात आणि वसईची मेनली मासे येतात, सुके मासे महाराष्ट्रातले. बाकी तर गुजरातची पण मच्छी येते. तर मंडळी असं होतं हे शिवडीचं ड्रायफिश मार्केट, जे मुंबईतलं सगळ्यात मोठं ड्रायफिश मार्केट आहे. आणि इकडे तुम्ही बघितलं की कुठून कुठून मासे येतात, कर्नाटक, गुजरात आणि कुठलं ते एक नाव घेतात आणि कुठलं तरी बादचं नाव घेतात, माझ्या लक्षात नाही. मी व्हिडिओ बघित असेल, तुमच्या लक्षात असेल. आणि इकडे ना कर्दी जवळा तर लॉटमध्ये आहे, वाकट्या पण भरपूर आहेत, बोंबील पण भरपूर आहे. मोठे मासे थोडे कमी दिसते, असं कारण आहे बुधवारी इकडे ना माल भरपूर येतो. इथे आवक ना बुधवारची असते, बुधवारच्या दिवशी इकडे भरपूर माल येतो आणि तो नेक्स्ट बुधवारपर्यंत हे लोक विकतात. त्यामुळे मोठे माशाने संपलेले असतात लवकर. त्यात पण आपल्याला सुरमई वगैरे बघायला मिळाली, पण पापलेट वगैरे काय बघायला नाही मिळाली. आज आपला हलवा बघायला मिळाला, याच्या आधी कधी हलवा नव्हता बघायला मिळाला, आज हलवा बघायला मिळाला. आणि हे असंच असतं मार्केट. आता बघा हे रोड साईडचे सगळे संपले, मग आलो तेव्हा ते सगळे होते बसलेले. आता हे संपलं, तर 10:30 वाजले.
तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला शेवटी ड्रायफिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.